आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। उल्हासनगरमधील कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात आता एक मोठा आणि धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आलाय। ज्या दीपक ठाकूर यांनी हत्या आणि गोळीबाराची तक्रार दाखल केली होती त्याच्यावरच आता गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वी गोळीबार आणि हत्येचा आरोपी अजय राव याला रस्त्यात अडवून तक्रारदार दीपक ठाकूर यांनी आपल्या साथीदारांसह मिळून बेदम मारहाण करण्यात आली होती। या घटनेनंतर संतप्त झालेल्या अजय रावने साथीदारांसह परत येत गोळीबार करत 2 जणांची हत्या केली। या प्रकरणी हिल्लाइन पोलिसांनी दीपक ठाकूरसह 8 जणांवर गुन्हा दाखल करत तपासाची दिशा बदलली आहे। उल्हासनगर कैलास कॉलनीतील गाजलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। गोळीबाराच्या घटनेपूर्वी अजय नरेश राव याला अडवून बेदम मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी गोळीबारातील तक्रारदार दीपक ठाकूर यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार 21 मे रोजी रात्री अजय राव आणि त्याचा मित्र अभय विश्वकर्मा हे मोटारसायकलवरून जात असताना कैलास कॉलनी परिसरात त्यांना अडवण्यात आलं। त्यानंतर त्यांना खाली खेचून मारहाण करण्यात आली। याचवेळी दीपक ठाकूर आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार अजय राव यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला, तसेच त्याच्या मोटारसायकलचीही तोडफोड करण्यात आली। या घटनेनंतर काही मिनिटातच अजय राव आपल्या साथीदारांसह परत आला आणि परिसरात गोळीबार झाला। या गोळीबारात अनिल चौहान आणि अमन चौहान या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर संपूर्ण उल्हासनगर हादरले होते। अजय रावच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हिल्लाइन पोलिसांनी दीपक ठाकूर, किशोर चौहान आणि अन्य आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आधीच अनेक आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे। पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या माहितीनुसार जुन्या वादातून सुरू झालेल्या मारहाणीमुळेच पुढे हा रक्तरंजित गोळीबार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे। आता या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध तपासून पुढील कारवाई केली जाते। यामध्ये आधीच्या गुन्ह्यामध्ये आपण सखोल तपास केलेला आहे। त्यामध्ये सेपरेट आपलं तपास पथक काम करत होतं आणि उपलब्ध जो तांत्रिक पुरावा आहे त्यात सुरुवातीला यातील जो दुसरा 2 नंबरचा आरोपी आहे तो घरी जात असताना त्याला चालत्या बाईकवरून ओढून खाली पाडून त्याच्यावरती रॉड आणि काठीने जीवघेणा हल्ला केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्यानंतर त्याचा बाईक फोडण्याचाही प्रकार जो आहे तिथे आपल्याला लक्षात आलेला होता आणि त्या अनुषंगाने संबंधित आरोपीच्या घरच्यांनी लेखी तक्रार सादर केल्यानंतर यामध्ये आपण संबंधित सेक्शननुसार गुन्हा दाखल केलेला आहे। यातही तक्रारीची पूर्ण शहानिशा केल्यानंतरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा नक्की जो रोल आहे तो निष्पन्न करून पुढील तपास जो आहे तो हिल्लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष तपास पथक जे आहे ते करत आहे आणि यामध्ये जो काही उपलब्ध पुरावा आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरू आहे। यामध्ये जो मुख्य फिर्यादी आहे तो पण यामध्ये आरोपी आहे आणि इतर जे लोकांनी त्याला मारलेलं आहे ते पण त्यामध्ये त्यांनाही आरोपी करण्यात आले। 6 ते 8 आरोपी त्याच्यामध्ये आहे आणि ब पत्रकाप्रमाणे आपल्याला जे दिलेलं आहे ते त्यांची नावं आहे। यामध्ये जो मुख्य आरोपी होता त्याच्याकडून आपण अग्निशस्त्र जे आहे ते जप्त केलेलं आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यातला निकम आणि पाटील यांचं यामध्ये सहभाग निष्पन्न होता वेपन देण्यामध्ये। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।